गाईज दीदी बाहेर गेली आणि मी गाडीत एकटीच बसली आहे. मला आता काहीतरी खोरापाती करायचं मन होतं, पण खोरापाती काय करू गाईज, तर काहीच नाही करायला. कुछ तो करना है. ती यायची आता आली गाईज, नाही करू शकत. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो हे गाईज, श्रव्या दिस साइड. तर यावेळेस काय घेऊन आलोय, व्लॉग नाही. गाडी दिसली की समजायचं व्लॉग नाहीये. आता या लोकांनी काहीतरी नवीन आणलंय. तर काय आज, तर गाईज आज आम्ही विचार केलाय स्टोरी टाइम बनवायचा. येस, स्टोरी टाइम. कशाबद्दल? तर तुम्हाला आठवत असेल आपल्या या आधीचे व्लॉग्स जे पडलेत ते गोव्याचे व्लॉग्स होते. तर तुम्ही आमची गोव्याला मजा बघितली, खूप एन्जॉय केला आम्ही, हे केलं ते केलं. पण प्रत्येक गोष्टी मागं काही ना काही असतंच. म्हणजे त्यामागं काही क्रिपी गोष्टी आमच्यासोबत घडल्या. आम्ही त्याचा एक्सपिरियन्स आज तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. गोव्याला आम्ही गेलो, एन्जॉय पण केला, पण आमच्यासोबत काही गोष्टी घडल्या. त्या गोष्टी आता आज या स्टोरी टाइम थ्रू आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. तर काय स्टोरी अशी सुरू होतीये की फर्स्ट डे जेव्हा आम्ही रोड ट्रिपचा व्लॉग टाकला होता, जेव्हा आम्ही निघालो इथून, ठीक आहे, आणि 12 तासाची जर्नी होती. 8 ते 8, बिकॉज पुणे टू गोवा म्हणजे कर्नाटकच्या बाउंड्री पर्यंत सगळं ठीक होतं. पण आम्हाला गोव्यात पोहोचायला लेटच झाला. आम्ही सकाळी निघालेलो 8 वाजता, करत 8:30 वाजता. आणि 12 तासाची जर्नी म्हटल्यावर आम्ही रात्री पण त्याच टायमिंगला तिथं पोहोचायला पाहिजे. पण मदत थांबणं, खाणं पिणं हे करत 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 आम्ही 12:30-1च्या दरम्यान तिथे रात्री गोव्यात पोहोचलो. आणि सर्वांच्या डोळ्यावर झोप होती. तर आम्ही काय विचार केला की आम्ही पेट्रोल पंपवर गाडी थांबू. आणि कारण की अजून गोवा थोड्या डिस्टन्सवर होता. म्हणजे आमचं डेस्टिनेशन, आमच्या हॉटेल्स ज्या बीचवर बुक होते ते डेस्टिनेशन थोडं लांब होतं. म्हणून आम्ही असा विचार केला, आमच्या गाड्या घरच्या होत्या ना, तर मग चालवायला त्यांना थोडं अवघड जात होतं. मग असा विचार केला की पेट्रोल पंपावर थांबूयात, थोडा रेस्ट करू आणि मग निघू, पुढे जाऊ. डोळे वगैरे लागत होते सर्वांचे. तर आम्ही पेट्रोल पंपावर थांबायचा निर्णय घेतला. 2 तास तिथं थांबलो. रात्री आय थिंक 1 ते 3 आम्ही तिथं थांबलो. आणि आम्ही झोपलेलो. जे आम्ही एक्सपिरियन्स केला ना गाईज, तो आता आम्ही शेअर करणार आहे तुमच्यासोबत. ॲक्च्युली खरंच खूप असा वेगळाच एक्सपिरियन्स, खूप म्हणजे असे खूप निगेटिव्ह असे वाईब्स येतात ना. असं युजली ट्रिप म्हटल्यावर, आणि ती पण गोवा ट्रिप म्हटल्यावर असे एक्सपिरियन्स नव्हते व्हायला पाहिजे आमच्यासोबत, बट झालेत. काय एक्सपिरियन्स आलेत आम्हाला. तर फर्स्ट थिंग काय घडली की जेव्हा आम्ही गाडीमध्ये बसलो, म्हणजे पेट्रोल पंपावर गाडी थांबवली, ठीक आहे, सगळ्यांनी डोळे वगैरे बंद केले, पडले. दिव्या आणि काकू मागं एर्टिगामध्ये होत्या, एक एर्टिगा आणि एक बलेनो. आणि काकू आणि मी आणि माझी बहीण ते समोरच्या सीटवर, दीदी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. आणि काकू असे अचानक ओरडले. अचानक आम्ही सगळे झोपलो बिकॉज दिवसभरची जर्नी, सगळ्यांची चिडचिड झाली म्हणून सगळे नॉर्मली अशा झोपलेले. तर त्याच्यानंतर काकू अचानक उठली आणि काकू म्हणायला लागले की गाडी चालवते कोणीतरी, गाडी चालवते, उठा गाडी चालतीये, गाडी हलतीये. पण गाडी त्याच जागेवर होती आणि आम्ही सगळे झोपलेलो होतो. पण मम्मीला असे भास होत होते की गाडी चालतीये म्हणून. मग तिने आमच्या सगळ्यांना उठवलं, तर गाडी नॉर्मली तिच्याच जागेवर होती. आणि उठल्यावर आम्ही काकूंना समजवते तरी स्टील काकू मानायला तयार नाही. आणि काकू म्हणते की नाही, गाडी कोणतरी चालवते, काहीतरी बघते, गाडी चालवते कोणतरी. मग आम्हाला वाटलं का ते स्वप्न पण पडतात युजली माणसांना, बिकॉज दिवसभर आम्ही गाडीतच बसलेलो. आणि मग
असं नाही का आपण एखाद्या वेळेस ट्रेनमध्ये बसल्यावर जास्त जर्नी असल्यावर सारखं आपल्याला घरी आल्यावर पण असं वाटतं की आपण ट्रेन असं डिल्युजन झालं असं वाटलं आम्हाला असं वाटलं. मग आम्ही इग्नोर केलं. मग आम्ही पहाटे निघालो, म्हणजे झालं रेस्ट झाल्यानंतर आम्ही निघालो. मग आणि त्याच दिवशी त्याच रात्री काकूंच्या पायावर एक पिंपल आला. तर पिंपल पेट्रोल पंपावर असं तर एवढं छोटा पिंपल नॉर्मल आम्ही ते इग्नोर केलं की नाही का झाला असन काहीतरी किंवा मच्छर चावला असन असं आम्ही इग्नोर करून टाकली ती गोष्ट. बट जसं 2-3 दिवसांनी ती इतकी वाढली लिटरली एवढी मोठी जखम माझ्या मम्मीच्या पायाला झालती. मग असं वेगळंच आहे ना, म्हणजे क्रिपीच आहे. ऑफकोर्स एवढंसं पिंपल चेहऱ्यावरचं पण एवढ्या मोठ्या जखमात कसं काय जखमात कन्वर्ट झालं, त्याच्यामुळे पाणी वगैरे निघायला सुरुवात झालं. हा, आणि आमचं गोवा बोललं की रोज आम्ही बीचवरच जायचो आणि ते पाणी लागायचं त्या जखमेला. तिला खूप त्रास पण व्हायचा पण आमचा मूड वगैरे ऑफ होईल, गोव्याची वाईब कट होईल म्हणून का सांगायचीच नाही त्या गोष्टी. मग तरी आम्ही पुण्यात आल्याच डॉक्टरकडे दाखवून त्याची ट्रीटमेंट ड्रेसिंग घेतली वगैरे केली. आता बरं आहे पाय, म्हणजे आता ठीक आहे. काही आता तो असं ठीक व्हायला आला. हा, आता काही गोष्टी ठीक आहेत. पण हे जे काय एक्सपिरियन्स होते ना, ते खूप क्रिपी होते. त्याच्यानंतर हे सगळं चालू तर होतच. पण मग आम्ही त्या पेट्रोल पंपावरून निघालो लिटरली आम्ही निघालो. पण आम्ही 3 वेळा आमच्या गाड्या फिरून परत त्याच पेट्रोल पंपावर कसं काय येत होते, हा क्वेश्चन आहे. बिकॉज आम्ही निघतोय म्हणजे नाही का, आम्ही रस्त्याला जातोय पण आम्हाला रस्ताच दिसत नव्हता. आम्ही परत जाऊन फिरून त्याच पेट्रोल पंपावर येत होतो. आणि हॉनेस्टली स्पीकिंग गाईज, खरं सांगितलं गेलं तर जेव्हा काका गाडी चालवत होते ना, म्हणजे काकांना आय डोंट नो काय झालं, काका गाडी चालवत आहे आणि ती एक समोरून एक लगेच ट्रक आला. तर आम्ही लगेच गाडी इकडे केली आणि काकांना म्हणताय मुलं आहे आपल्यासोबत नीट चालवा, हळू चालवा. आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला चकवा बसला त्या रात्री. चकवा जर कोणाला माहिती नसेल तर सर्च करा गुगलला जाऊन, चकवा ही गोष्ट काय असते. युजली हे भूतांमुळं घडतं, चकवा वगैरे. आताच्या जनरेशन मध्ये ह्या गोष्टी मानत नसाल तुम्ही, बट काय गोष्टी असतात की ज्या आत्ताही घडतात आणि त्या रिअल मध्ये आहेत. आणि मी तर याच्यामध्ये मानते, जर देव आहेत ना तर दानव पण आहेतच, देव आहेच तर भूत पण आहे. तर चकवा हा प्रकार कोणाला माहिती नसेल तर मला असं वाटतं की आम्हाला चकवाच बसला. कारण की आमची गाडी घुमून फिरून सारखं तिथंच येत होती. आणि त्याच्यानंतर आम्ही चेक इन केलं. ठीक आहे, जेव्हा आम्ही चेक इन केलं निवांत असं चेकिंग वगैरे केलं. खूप छान हॉटेल होतं, समोर बीच, मागं सगळी हरियाली, सगळे मोठे कोकोनटचे ट्रीज वगैरे, खूप ब्युटिफुल, म्हणजे खूप छान होतं. गोव्याचे वाईब्स ऑफकोर्स होते, बट पेट्रोल पंपापर्यंत पण सगळ्या गोष्टी ठीक होत्या. आम्हाला वाटलं ती रात्रच थोडीशी क्रिपी होती म्हणून आम्हाला एवढं काही जाणवलं नाही. आणि आम्ही प्रवासामुळे थकलेलो पण होतो खूप सगळे, तर काही आम्हाला एवढं काय वाटत पण नव्हतं. आम्ही इग्नोर करत होतो सगळ्या गोष्टी. बट आमचं हॉटेल पण आम्हाला थोडीशी क्रिपीज वाईब दिली त्याच्यानंतर. कारण की त्या दिवशी तर झोप नाही लागली. सगळ्यात पहिली गोष्ट तर कोणी झोपू शकलं गेलो. आणि आम्ही दिवसभर बीचवरच राहायचो, बाहेरच फिरायचो, बाहेरच खायचो, फक्त हॉटेलला येऊन रेस्ट फक्त एवढंच होतं आमचं. आणि आमच्या हॉटेलला आम्ही तीन रूम बुक केल्या होत्या. एक आमचे किड्स साठी, दुसरे विमेन साठी आणि एक जेंट्स लोकांसाठी. असे 3 रूम आम्ही बुक केल्या होत्या. तर आणि आमच्या रूम होती, रूमला पुढं बीच व्ह्यू होता आणि मागं असं नाही का ट्रीज, ग्रीनरी होती. अशा आमच्या रूम्सला 2 बाल्कन्या होत्या.
तर आम्ही युजली पुढच्याच बाल्कनीत जास्त यूज करायचो, बिकॉज बीच पुढच्याच बाल्कनीत दिसायचं आणि आमचा दरवाजा पण पुढच्याच बाल्कनीतून असं निघायचं डायरेक्ट. मागच्या बाल्कनीत जास्त आम्ही जायचो नाही. गाईज लिटरली रात्री नाही का आवाज यायचे हॉटेलमधून सुद्धा. म्हणजे या गोष्टी खरंच आहेत का नाही आम्हाला कळत नाहीये, पण असे काय एक्सपिरियन्स लिटरली होऊन आम्हाला जातं बाहेर पण जायचं असेल म्हणजे आम्ही कपडे वगैरे सुकवायचो आमच्या तिथं बॅक साईडला. बाहेर जर जायचं असेल ना तर आम्ही सर्वांना उठवून किंवा एक माणसासोबत सोबत असं जायचो आम्ही. भीती वाटायची, कारण आम्हाला भीती वाटायची. गोव्यात एंटर केल्यापासून जो आमच्यासोबत क्रिपीनेस घडला त्याच्यानंतर पण आमच्यासोबत काही गोष्टी घडतच होत्या. मग या गोष्टी नेमकी काय होत्या हे अजून आम्हाला पण माहिती नाहीये की ह्या गोष्टी होत्या काय. आणि सेकंड डे जेव्हा आम्ही या गोष्टी डिस्कस करत होतो ना सगळे आम्ही सगळे बसलो होतो सोबत आणि सगळे आम्ही गोष्टी डिस्कस करत होतो की आपलं असं एक्सपिरियन्स सगळं झाला हे कसं झालं कोणत्या देवाला वगैरे दाखवायचं आणि आमचे घरचे आम्हाला सगळं मागचे एक्सपिरियन्स सांगायला लागले की आम्हाला पण भूत लागलं होतं, माझ्या हिला पण भूत लागलं होतं, तिचं हिने ते हे केलं झालं. होतं, हिने या आणि काहीतरी दाखवते. हा गॉसिप रात्रीच्या 1:30-2 मी म्हणते. वाजेपर्यंत. गोव्यामध्ये सगळ्यात पहिला आपण आलोय, इथं एवढं सगळं झालंय, आम्ही घाबरलोय. त्याच्याने पण तुमचं मन भरलं नाही का की तुम्ही मागच्या कोणत्या गोष्टी पण आणून इथं ठेवायला लागलेत. ऍक्च्युली गाईज तुम्ही पुण्यामध्ये जायचं तर वेट करा, पुण्यामध्ये जायचं वेट करा ना. हा पुण्यामध्ये आल्यावर सांगायचं आहे गोष्टी आम्हाला. त्यांनी आधीच आम्हाला तिथंच सगळे त्यांचे एक्सपिरियन्स पास्ट जे जे घडलेलं होतं त्यांच्यासोबत ते सगळं आणि शेअर खरं सांगतो आम्ही एवढं घाबरलो होतं ना की रोज सकाळी उठून आम्ही जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय आमच्या कबीर लोक टीव्हीत उठल्या पहिलं गाणं हनुमान चालीसा. 2-3 वेळा तरी हनुमान चालीसा लावायचोच. एवढी भीती वाटायची. हो आणि झोपताना पण खरं तर हनुमान चालीसा ऐकूनच झोपायचो. आणि ही खरंच खूप एक चांगली सवय मी तर मानते. आमच्या घरात पण सकाळी उठल्या सगळ्यात पहिलं हनुमान चालीसा. जी काही नेगेटिव्हिटी असते ना ती हनुमान चालीसामुळे मला तर असं वाटतं की ती फिनिश होऊन जाते आणि एक पॉझिटिव्ह वाईब आपल्याला. आणि असं पण मानतात की अजून पण हनुमान या जगात आहेत. ते अमर आहेत, ते अजून ते चिरंजीव आहेत ना मला वाटतं. चिरंजीवीतले एक ते आहेत. एक ते आहेत बरोबर. ते अजून पण आहेत. आणि पण या गोष्टी नाही का अशा वेगळ्याच वाटतात की खरंच आजच्या जनरेशन मध्ये पण या गोष्टी घडतायत का. असे खूप एक्सपिरियन्स आहेत गाईज की आम्ही काय गोष्टी सांगू पण नाही शकत तुम्हाला कशा काय घडतात, पण या जगात आहेत आणि ज्याच्यापासून आपण आला आहे या जरा जास्तच एक्सपिरियन्स आला. त्यामुळं गाईज कुठं पण नाही का आपण नवीन जातो ना तर आपल्यासोबत ऑफकोर्स सेफ्टी ठेवलीच पाहिजे, काही ना काहीतरी नजरेचा धागा का असो. आणि आय थिंक माझ्यासोबत हे सेकंड टाइम होतं, कारण की जेव्हा कोरोना टायमिंगमध्ये माझी आजी वारली होती ना आमच्या घरी वारली होती, तर त्या टायमिंगला पण मला हा एक्सपिरियन्स आला एकदा की आजी सफेद साडीमध्ये माझ्यासमोर थांबली आणि मी उठायचा प्रयत्न करते आणि ती मला उठूनच देत नाहीये आणि मी ओरडायचा पण प्रयत्न करते पण ती मला बोलूनच देत नाही. आणि हा माझा सेकंड टाइम लागतोच खरंच नाही. 1-2 मिनिटं लागलेलं चकवा ठीक आहे चालतं, पण अशा गोष्टी की आवाज येणं, क्रिपी साऊंड करणं, नेगेटिव्हिटी लिटरली त्या रूम्समध्ये ना आम्ही दिवसभर नसायचोच. आम्ही बीचेस जायचो, नवीन आम्ही एक्सप्लोरच केलं गोवा, आम्ही घरी नसायचोच. पण आम्ही जेव्हा रात्री यायचो ना तर नाही का असे रेस्टसाठी माणूस कसं असं पडलं की लगेच झोप लागते, तसं आम्हाला व्हायचंच नाही. लिटरली मला आठवतंय लास्टचा जो दिवस होता ना डे 2, आम्ही सगळे 3 आम्ही सगळे म्हणजे जेंट्स पार्टी त्यांची वेगळी आणि आम्ही लेडीज आणि किड्स सगळे एका रूम मध्ये झोपलो आम्ही.
बिकॉज गोष्टी तशा घडल्याच आमच्यासोबत. काय म्हणजे सगळ्यांनी आमचं एन्जॉय बघितलं, हे बघितलं. आणि जेंट्स लोकांना सांगितलं तर मला माहिती की ते नाही हे करणार, ते एवढं मानत नाही. मानणारच नाही ते गोष्टी. म्हणून आम्हीच सगळे एकत्र झोपून गेलो त्या दिवशी, कारण की खरंच आणि भीती वाटते. इवन आम्ही जर तुम्ही गोव्याचा आमचा सेकंड व्लॉग बघितला असेल तर आम्ही एका चर्चमध्ये गेलतो, बॅसिलिका. तर तिथं पण असंच काहीतरी होतं. एक मेलेला माणूस होता, तो तर आम्हाला काही दिसला नाही, तो दाखवलाच नाही त्या लोकांनी आम्हाला. तर तो मेलेला माणूस होता, काय होतं त्याचं 400 इयर्स पासून त्याची बॉडी तिथं आहे आणि त्याचे नख आणि केस वाढत चालली. तर त्या गोष्टी पण नाही का जरा असं वियर्डच वाटत होत्या आणि आम्हाला तिथं जायला पण भीती वाटत होती. तरी आम्ही गेलो तिथं. तर ते नाही दिसलं, पण त्याच्यानंतर मी जाऊन युट्यूबवर नाही का रिसर्च केलं त्याच्याबद्दल. ते एक्झिस्ट करतं खरंच. आणि त्याचे हात पाय दाखवले, त्याची पूर्ण बॉडी दाखवली. युट्यूबवर पूर्ण व्हिडिओ आहेत, युट्यूबवर आहेत. पण ते आधी असेल पण आता ते दाखवत नाही तेवढं. मेनली ते नाही दाखवत. मे बी असं असेल की सेकंड फ्लोअरवर आहे आणि त्यांना नाही दाखवायचं असेल. आता आम्ही गेलो तेव्हा तर नाही दाखवलं, पण रिसेंट मध्ये जर कोणी तिथं बॅसिलिकाला व्हिजिट केला तर आणि तुम्ही बघितलं तर सांगा आम्हाला. तर हे सगळे क्रीपी एक्सपिरियन्स होते, तर घडले जे आमच्यासोबत. खरंच या गोष्टी होतात हे आधी वाटायचं नाही, पण लहानपणी असं नाही वाटायचं. घाबरवायचे पण एवढं असं वाटायचं नाही आता. पण आता कळायला लागलं थोड्या थोड्या गोष्टी असतातच. खरं काय आम्हाला या गोष्टीपासून खरंच भीती वाटतेच, ऑफकोर्स. कारण की आणि ऑनेस्टली माझा एक्सपिरियन्स जर सांगायला गेलं ना तर मला आज पण ती 90-20ची जी भूतनी ना 90-20ची, मी आज पण तिला आदा शर्मा तिने काय ऍक्टिंग केली त्या मूवीमध्ये आणि भीतीने काय होणार गाईज. पण आहे त्या गोष्टी आता आम्ही एक्सपिरियन्स केलेत म्हणून तुम्हाला शेअर केल्या. तर तुमच्यासोबत पण असा एक एक्सपिरियन्स घडला आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आमच्याशी शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, कारण की आमचा व्लॉग पडल्या पहिले तुम्हाला नोटिफिकेशन पडलं पाहिजे. येस. आणि खरंच गाईज तुम्ही जर आमचे व्लॉग बघत असाल तर खरंच खूप 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 थँक्यू तुम्हाला. आणि थँक्स फॉर वॉचिंग गाईज. स्टे ट्यून. आपण लवकरच एक नवीन तुफान व्हिडिओ सोबत येऊ. आता 2 असे गाडीत झालेत, आता व्लॉग्स झालेत, स्टोरी टाइम झालाय, रिॲक्शन व्हिडिओ झालाय. आता काहीतरी चटपटा करणार आहोत गाईज. लवकरच चटपटा आने वाला है कुछ तो.